नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, महाराष्ट्र गटबस संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि खरं सांगायचं तर खूप दिलासा देणारी बातमी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, त्या तारखांचं टेन्शन, हे सगळं किती आव्हानात्मक असतं हे वेगळं सांगायला नको. पण आज आपण एका अशा अधिकृत अपडेटवर बोलणार आहोत ज्यामुळे हजारो उमेदवारांचा जीव नक्कीच भांड्यात पडेल. चला तर मग वेळ न दवडता थेट या नवीन अपडेटचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात ही धाकधूक असेल की अरे रे, एप्रिलची ती मूळ तारीख तर निघून गेली, आता माझ्या अर्जाचं काय होणार? अभ्यासाच्या गडबडीत तारखांकडे लक्ष न जाणं हे अगदी साहजिक आहे. वेळ तर निघून गेली नाही ना, आता पुढे काय करायचं असे प्रश्न पडले असतील. पण थांबा, अजिबात काळजी करू नका. ज्यांना मूळ मुदतीत अर्ज करता आला नव्हता त्यांच्यासाठी आता एक नवीन आशेचा किरण आहे. हा निर्णय म्हणजे नुसती मुदतवाढ नाहीये, तर एक मोठी संधीच पुन्हा चालून आली आहे. हे पहा, 30 एप्रिल 2026 रोजी थेट नवी मुंबईच्या MPSC मुख्य कार्यालयातून आलेलं हे अधिकृत शुद्धीपत्रक आहे. हे केवळ एखादं साधं परिपत्रक नाहीये बरं का. इंटरनेटवर फिरणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण थेट आयोगाच्या या अधिकृत पत्रावरच लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण यातला प्रत्येक शब्द फायनल आणि अधिकृत आहे. आता इथे सर्वात आधी हे क्लिअर करूया की हे अपडेट नक्की कुठल्या जाहिरातीसाठी आहे. तर हे शुद्धीपत्रक लागू होतंय जाहिरात क्रमांक 011/2026 ला. होय, ही तीच जाहिरात आहे जी सुरुवातीला 9 एप्रिलला प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे कुठलाही गोंधळ नको. गट ब पूर्व परीक्षेच्या याच विशिष्ट जाहिरातीसाठी हा बदल लागू आहे, हे अगदी पक्क लक्षात ठेवा. पण मग आयोगाने अचानक ही मुदतवाढ दिलीच का? त्याचं मुख्य कारण म्हणजे आवश्यक प्रमाणपत्र मिळवताना उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी. आपल्याला माहितीच आहे की डॉक्युमेंट्स वेळेवर मिळवणं किती जिकरीचं काम असू शकतं. याच तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहू नये, हाच यामागील प्रामाणिक उद्देश आहे. सर्वांना समान संधी मिळावी म्हणून हा एक्स्ट्रा वेळ दिलाय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 9 एप्रिलच्या मूळ जाहिरातीतल्या इतर कोणत्याही अटी किंवा नियमांमध्ये शून्य बदल झालाय. नियम तेच आहेत, फक्त मुदत वाढून मिळालीय. चला आता या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या तारखांकडे वळूया. आता इथे मात्र खूप बारकाईने लक्ष द्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची तारीख आहे 14 मे 2026. या दिवशी रात्री 23:59 म्हणजेच अगदी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन फी भरणं पूर्ण करायचंच आहे. जर काही कारणाने ऑनलाईन फी भरणं शक्य नसेल आणि स्टेट बँकेच्या चलनाद्वारे ऑफलाईन फी भरायची असेल, तर ते चलन जनरेट करण्याची अंतिम मुदत 16 मेला रात्री 11:59 आहे आणि तेच चलन घेऊन प्रत्यक्षात बँकेत जाऊन फी भरण्याची शेवटची तारीख 18 मे आहे, अर्थातच बँकेच्या वेळेनुसार. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेतल्या या तारखांचा आणि तासांचा फरक नीट समजून घ्या, यात गल्लत नको. आता MPSC पोर्टलवर हे कसं आणि कुठे शोधायचं ते पाहूया. आयोगाच्या पोर्टलवर गेल्यावर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन आणि मग ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा कॉरिजंडम्स विभागात गेलं की ही माहिती लगेच समोर येते. या तक्त्यात तुम्ही पाहू शकता अगदी 1 नंबरवरच 30 एप्रिलचं हे मुदतवाढीचं शुद्धीपत्रक आहे. हे सिव्हिल जजच्या जाहिरातीच्या अगदी वर दिसतंय. आणि विशेष म्हणजे याच लिस्टमध्ये 8 नंबरला 9 एप्रिलची गट बची मूळ जाहिरातसुद्धा आहे. आयोगाने ही रचना इतकी सोपी ठेवली आहे की कुणालाही ही माहिती सहज आणि पारदर्शकपणे बघता येईल. आणि एक अतिशय महत्त्वाची सूचना, या संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षितता आणि अधिकृतता खूप गरजेची आहे. त्यामुळे केवळ या 2 अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करा. माहिती, जाहिराती आणि परिपत्रकं पाहण्यासाठी mpsc.gov.in ही मुख्य वेबसाईट आहे. तर प्रत्यक्ष अर्ज सबमिट करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी mpsconline.gov.in हेच अधिकृत पोर्टल आहे. भलत्याच लिंक्स किंवा अनधिकृत वेबसाईटच्या आहारी अजिबात जाऊ नका. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून कोणता एक आकडा कायम लक्षात ठेवायचा असेल तर तो आहे 14 मे 2026. ऑनलाईन अर्ज आणि फी भरण्याची ही अगदी फायनल आणि कोणतीही तडजोड न होणारी डेडलाईन आहे. आत्ताच्या आत्ता ही तारीख कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. आता प्रशासकीय अडथळे दूर झालेत आणि हा एक अनपेक्षित वाढीव वेळ आपल्या हातात आलाय. यावरून एक खूप रंजक प्रश्न पुढे येतो. अर्जाची ही धाकधूक एकदा संपली की या मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेचा अभ्यासाच्या रणनीतीसाठी कसा वापर करता येईल? आता तांत्रिक अडचणींचं टेन्शन तर गेलंय, पण या वाढीव वेळेमुळे स्पर्धेची तीव्रता आणखी वाढणार का? हा वेळ फक्त फॉर्म भरण्यासाठी मिळालेली सवलत मानायची की अभ्यासाला एक जबरदस्त स्पीड देण्याची सुवर्णसंधी? यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अशाच अचूक आणि महत्त्वाच्या माहितीसह पुन्हा नक्की भेटूया.